कोळीपाडाचं. सो या मॅचच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते. वृषभाडी संतोष अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये आपण आदरणीय तुकाराम मांगेला सरांचा आवाज आपण ऐकलात. त्यांचं करूया आपण मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. सध्या आपण पाहताय शनिदेव चषक 2026च्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. टेंबीपाडा हे गाव अगदी आपल्याला पाहायला मिळतं आणि या मैदानात सुरू असलेला डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सरळ युट्यूबवर आपण पाहतायत. संपूर्ण इंटर टीम नयन तांडेल असेल, त्यानंतर हर्षल मांगेला असतील, जयेश मांगेला असतील, स्कोरिंगच्या भूमिकेत राज म्हात्रे यांना सध्या आपण पाहतायत स्कोररच्या भूमिकेत. आणि प्रीत निजाई एक लिटिल चॅम्प चांगली स्कोरिंग करताना पाहायला मिळतात. एवढा वेळ अभ्यास करायला सांगितलं तर करणार नाही प्रीत, परंतु स्कोरिंग करताना लगातार तिसरी मॅच तो स्कोरिंग करताना पाहायला मिळतो. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे प्रीत निजाईचं. पहिलाच बॉल ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय आणि सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे की अलीकडे. एक्झॅक्टली यावेळेला षटकारात परावर्तित केलंय, परंतु लेग स्क्वेअरचे पंच जे स्ट्रायकर पंच आहेत ते दर्शवत आहेत चौकार आहे का. यस, रिव्हर्स घेतायत. सिग्नल जो आहे तो चौकार हर्षद मेहरच्या पहिल्याच बॉलवर. याला मॅच मध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या 2 बॉलवर दमखम दाखवणारे रितेश किनीच्या बॅटमधून षटकार आले होते. आता चौकाराने सुरुवात केले. चांगला बॉल होता ऑन साईडला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना पायावरचा बॉल. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मिळतील. चांगली फिल्डिंग केली होती. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. या वेळेला आता पूल केलंय आणि सरळ बॉलला गोल केलंय. षटकारात परावर्तित करणारा धमाकेदार 6. बारा रन झालेत. जबरदस्त. संतोष इज ऑन अ फायर. सुपर बॅटिंग करत असताना मेरिटवर बरोबर खेळतायत. बॉल डिरेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पंचांकडे अपील केली गेली होती, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 1 रन डेफिनेटली मेल. जागृतचा थ्रू परफेक्ट होता आणि ते क्रीज मध्ये होते, त्यामुळे सुरक्षित आहेत. येस, पंच या वेळेला आपण पाहतायत 1 रन डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. प्रथम बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय कृष्णिल 11 शनिदेव कृपा आगाशी. थर्ड अंपायर रेफर केले गेले. या आपण चेक करूया संतोष सुरक्षित आहेत का. ज्या वेळेला बॉल हिट केला होता स्टम्प्सला त्यावेळेला ते क्रीज मध्ये होते का, सर्व काही गोष्टी चेक केल्या जातील. डिसिजन पेंडिंग आहे सध्या. सेफ आहेत, त्यामुळे 1 रन काउंट केली जाईल. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. या बॉलवर कमबॅक केलाय हर्षद मेहरने, नो डाऊट अबाउट इट. गेल्या मॅच मध्ये अविनाशने जबरदस्त बहारदार खेळी केली होती. ते प्रॅक्टिस मध्ये नाही आहेत, परंतु एक्सपिरियन्स त्यांनी जरूर दाखवला. त्यांच्या बॅटमधून जागृतने खूप चांगली स्टार्ट केली आणि अर्धशतकीय भागीदारी रचली गेली होती. त्यानंतर हर्षद मेहर गेले आणि हर्षद मेहरने आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून, जरी गोलंदाजीमध्ये मी कमकुवत ठरलो परंतु बॅटिंगमध्ये सुद्धा सरस आहे मी, हे गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता. या वेळेला अप्रतिम चांगला फटका ऋषभच्या बॅटमधून. स्ट्राईक चेंज झाली आणि त्यानंतरचा मात्र हा षटकार पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर 6.
टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट या गोष्टींच्या जोरावर सध्या ऋषभ बॅटिंग करत असताना टेक्निकली साऊंड सुपर. बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता. नकल बॉल, लेग ब्रेक बॉल होता. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 20 या धावसंख्येवर आज एक्सपेन्सिव्ह ओव्हर पाहायला मिळत आहेत हर्षद मेहरच्या माध्यमातून. तो एक्सपिरियन्स त्यांनी मात्र शेअर केलेला नाहीये असंच म्हणायला हरकत नाहीये. ज्या रिदमने तो गोलंदाजी करतो त्या रिदम चा परिपूर्ण वापर केलाच नाही. फिंगरचा चांगला वापर केलाच नाही. सरळ सरळ बॉल मात्र यावेळेला बॅटवर आले आणि त्याचा पुरेपूर फायदा दोन्ही बॅटरने उचलला. संतोष आणि ऋषभ हे सुद्धा दोन्ही फलंदाज तंत्रशुद्ध फटक्यांचे राजे आहेत. त्यामुळे बरोबर वेट अँड वॉच करतात, चेंडूला येऊन देतात आणि त्यानंतर बॉलला रीड केल्यानंतर त्या फटक्याला एक्झिक्यूट करतात. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. हेमंत आपल्या बॉलिंग मार्कवर येताना हर्षद मेहरने पहिले षटक हाताळलं. 20 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. आज थोडंफार कुठेतरी सूर्य आणि ढग यांच्यामध्ये लपंडाव सुरू आहे. क्लायमेट थोडंसं चेंज होत असताना पाहायला मिळतं. एप्रिलच्या मध्यंतर आठवड्यात आपण आहोत. खोलवर बॉल होता. ऑन साईडला बॅटचा टो एंड लागतोय. हर्षद मेहर फुटे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. हेमंत आपल्या बॉलिंग मार्कवर. विकेट टेकर गोलंदाज आहे परंतु आता ब्रेक थ्रू लावून देईल का याकडे लक्ष असणार आहे. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला जरूर खेळून काढलाय. फिल्डर फार वेगाने येतात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथून मात्र बॅकअप चांगला मिळतो. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं. एखाद्या गोलंदाजाला पहिल्या षटकात पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा आल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाने त्या भरपाई जरूर भरून काढली पाहिजे आणि तेच हेमंतने मात्र यावेळेला चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकात काय झालं हे मला ठाऊक नाहीये. मला या षटकात माझी गुणवत्ता सिद्ध करायची हे ध्येय ठेवलंय. ऑन साईडला स्लॉक केलं या बॉलला. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग तर जरूर होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन. 3 बॉलचा खेळ झालाय. कृष्णिल 11 शनिदेव कृपा आगाशी हा संघ सध्या बॅटिंग करत असताना. यानंतर सेकंड हाफला आपण सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर पुन्हा एकदा पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. आज त्या क्षेत्ररक्षकाची जरूर परीक्षा आहे आणि चांगली फिल्डिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर येत आहेत आणि यस सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरता 1 बाउन्स. बाउंड्री लाईन पार जात असताना चौकार. गुड शॉट. 4 रन. चांगला बॉल होता. खोलवर बॉल पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळत असताना 1 रन तर डेफिनेटली मिळेल. एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. पहिल्या षटकात 20, या षटकात 10 आल्या. त्या 10 चांगली रणनीती आखली गेले. दोन्ही बॅटर आतापर्यंत सेफ आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर टिकून राहिलेत. बरोबर बॉल त्यांना आता फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत आणि त्यामुळे धावांचा वेग वाढत असताना सातत्याने पाहायला मिळतोय. धावा खोऱ्याने वाहतायत. हर्षद मेहरला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आणलंय. हर्षद मेहर स्वतः येत आहेत तिसरे षटक हाताळण्याकरिता.
पण गेल्या मॅच मध्ये भव्यने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. तो डेतूरचा गोलंदाज स्पेशालिस्ट आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. फार कमी वय आहे भव्य मात्रेचं, परंतु त्याची मॅच्युरिटी अप्रतिम चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. कारण तुमची मॅच्युरिटी खूप महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा. तुम्ही नैसर्गिक खेळ सातत्याने करत राहतात. हर्षद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. थोडंसं ढगाळ वातावरण सातत्याने आपण पाहताय सकाळच्या 17 पासून. क्रिकेटला सध्या आपण पाहिलं तर ग्लॅमर आलंय, क्रेज आलाय आणि भरपूर मोठमोठ्या स्पर्धा अजून येणं बाकी आहेत. काही डे फॉर्मॅटमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये डे फॉर्मॅटमध्ये क्रिकेट बंद झालं, भिवंडीमध्ये क्रिकेट बंद झालं, टेनिस बॉल क्रिकेट. या वेळेला ट्रू दी कव्हर खेळलाय, खूप चांगला फटका तर आहे परंतु खराब फिल्डिंग आणि सरळ बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. 4 रन चौकार. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले गेले. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता, ऑन दी अप खेळला गेलाय. फिल्डर पुढे सरसावतील, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तेवढाच चांगला थ्रो. क्या बात आहे, ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. स्पेशली संतोष धट्टेकट्टे आहेत परंतु त्यांची बॅटिंग करण्याची कला अप्रतिम पाहायला मिळते. टायमिंग बरोबरीने खेळ खेळतात. यावेळेला ऋषभचा फटका, जबरदस्त बॅट स्विंग पाहायला मिळाला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसंच बॉलला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट, 6. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 41 वर जाऊन पोहोचले गेले. या वेळेला नो बॉल, स्लोवर 1 करण्यामध्ये गेले होते आणि नो +6. हर्षदची खराब गोलंदाजी आणि त्यावर पनिशमेंट मिळत असताना 7 रन मिळतील. या 7 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49, 49. पुन्हा एकदा बॉल तयार. हर्षद मेहर, फ्रीचा बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून जर आपण पाहिला तर हा षटकार. पुष्पक बाउंड्री लाईनच्या बाहेर होते. 3 बॉलवर 3 षटकार ऋषभच्या बॅट मधून. क्या बात आहे, ऋषभ सुपर, मॅग्निफिसंट बॅटिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 54, 54 रन. यावेळेला कव्हरला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इनसाइड आउटचा फटका आणि कॅच ड्रॉप. खराब फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथून 1 रन मिळेल. ऋषभ तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे. काय बॅटिंग सुरू आहे सध्या आपण पाहतायत. खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले दोन्ही फलंदाजांच्या, कारण खेळपट्टी मातीची खेळपट्टी आहे. तुम्हाला इथे तुमचं टॅलेंट दाखवण्याची संधी पुरेपूर प्राप्त होते. कधी गोलंदाजाला साथ देते तर कधी फलंदाजाला साथ देताना पाहायला मिळते ही खेळपट्टी. अप्रतिम ऑफ साईडला ऑन दी अप खेळत असताना चांगला फटका तर खेळला गेला. ऐन वेळेला चेंडू उसळी घेतली होती परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 56 वर जाऊन पोहोचली गेली. 56ला 0, 56. नो लॉस. भागीदारी काय जबरदस्त रचले गेले. पार्टनरशिप महत्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 56 आणि त्यामध्ये हर्षद मेहर पहिल्यांदा त्याच्या करिअर मधले असे 2 षटक असतील
की एक्सपेन्सिव्ह टाकले गेलेत. 2 षटकांमध्ये तब्बल त्याने 46 धावा खर्च केलेत. 2 षटकांमध्ये 46 धावा म्हणजे 23चा इकॉनॉमिकल हा पहिल्यांदा घडला असेल त्याच्या करिअर मधला. होतं क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी होतच राहतात. कधी बॅड पॅच येतात, कधी तुम्हाला मात्र ते सहन करावे लागतात. कधी सुखाचे दिवस येतात, कधी दुःखाचे दिवस येतात. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच मी म्हणतो की चांगले वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठी झालेले असतात खेळाडूंनो. या बॉलला मात्र लिफ्ट केलं गेलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा. संयम खूप महत्वाचा भाग आहे आणि दोन्ही फलंदाजाच्या दृष्टिकोनातून तो संयम सुद्धा दाखवला गेलाय. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी येतील. या बॉल नंतर अनाउन्समेंट करूया. भव्य भव्य मात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. या वेळेला प्रतिम भव्यच्या या बॉलवर भव्य स्वागत केलंय. सरळ बॉलला फेकून दिले. संतोषच्या बॅटमधून टक्कन आवाज आला. गोड आवाजात गोड षटकार. मॅग्निफिसंट टायमिंग. माइंड ब्लोईंग शॉट. 6 रन. नवयुग अर्नाळा आणि जेम्स बॉन्ड दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. बॉलला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं गेलं होतं. भव्य थोडासा एक्सपिरियन्स नाहीये, परंतु टॅलेंट सुद्धा खूप आहे या खेळाडूच्या अनुषंगाने. होळीपाडा चषकामध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली गेली होती या गोलंदाजाने. परंतु आज प्रत्येक गोलंदाज जर आपण पाहिलं तर फक्त हेमंत व्यतिरिक्त आपण पाहिलं तर 2 गोलंदाजांना आता सध्या तरी यावेळेला धावा एक्सपेन्सिव्ह येताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर येत आहेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल जरूर पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील संतोषच्या बॅटमधून. 2 रन्स येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 66 धावा. अजून एक सुद्धा गडीबाज झालेला नाहीये. डोकेदुखी ठरले ही जोडी सध्या तरी एमसीसी होळीपाडा या टीम साठी. बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेत आहेत. खरपूस समाचार गोलंदाजाचा घेत आहेत. जसा बॉल येईल तसं मात्र बॉलला वळवलं जातं, चांगलं एक्झिक्यूट केलं जातं. ऑफ साईडला तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळेल संतोषच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 67 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत. 3 बॉलचा खेळ झालाय 4थ्या षटकातील. यानंतर नवयुग अर्नाळा टीमचे कॅप्टन आणि जेम्स बॉन्ड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. या वेळेला काय आवाज आलाय. वा, क्लीन साऊंड, स्वीट साऊंड या वेळेला पाहायला मिळाला ऋषभच्या बॅटमधून. अप्रतिम षटकार. 73 रन. 73. रन ऋषभच्या बॅटमधून. 360चा स्ट्राईक रेट आणि 34 धावांचे खेळी संतोष यांच्या बॅटमधून 13 बॉलमध्ये. यावेळेला ऑन दी टोस खेळलाय. फिल्डर पुढे सरसावतील आणि आता कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. हेमंतने कोणतीही चुकी केली नाही आणि फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. एक चांगल्या खेळीचा अंत. गेल्या मॅच मध्ये 33 रन आणि या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 36 रन. मॅग्निफिसंट बॅटिंग. कन्सिस्टन्सी, सातत्याचं दुसरं नाव ऋषभला आपण पाहतायत. ग्रेट नॉक. फलंदाज बाद.
फलकावर पाहायला मिळतात. कृष्णिल 11 शनिदेव कृपा आगाशी या टीमची स्थिती मजबूत पाहायला मिळते. परंतु या खेळपट्टीवर आपण पाहिले 76 75 76 धावा सुद्धा चीज झालेल्या आहेत. त्यामुळे कोणतीही धावसंख्या ही सेफ नसेल. या खेळपट्टीवर 5 षटकांमध्ये तुम्हाला कौशल्य दाखवण्याची पुरेपूर संधी प्राप्त होते आणि त्या संधीचं सोनं करताना हे ग्रामीण खेळाडू पाहायला मिळतात. आज ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय, डेव्हलप होत असताना पाहायला मिळतं आणि ग्रामीण क्रिकेटचे चेहरे आता सध्या शहरी भागाकडे सुद्धा वळताना पाहायला मिळतात. हा बॉल आपण पाहिला खूपच बाहेर होता कारण एकच लाईन असल्यामुळे आणि पंचांनी मात्र व्हाईट बॉल सांगितलंय. परंतु जागृत या वेळेला मान्य नाहीये त्यांना हा डिसिजन. या चेक करूया. DRS वापरला गेलाय. इट्स अ वाईट बॉल. मात्र रिव्ह्यू लॉस्ट. आता रिव्ह्यू नाहीये ऑप्शनच्या थोडंसं बाहेर कारण शफल वाईड नाहीये आणि त्यामुळे कदाचित त्याचा बेनिफिट हे गोलंदाजाला मिळत नाहीये. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला मिळतोय, संघाला मिळतोय. ऑन साईडला षडम पूल केलाय. खूप चांगला फटका पतूच्या बॅटमधून. मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग. स्टॉप केलं या बॉलला. वाह पुष्पक, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग होत असताना एकच 2 रन मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 76 धावा. 76 लॉस ऑफ 1 विकेट. शहात्तर रन झालेत. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. राहुल कोळी यांच्याकडे जाऊया. या ऐकूया सुमधुर संगीत. प्रणय आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राऊंड द विकेटने संतोष समोर. या बॉलला लेफ्ट केलं होतं. काय संयम या वेळेला पाहायला मिळतो. अतिशय चांगल्या पद्धतीने व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि संघाची धावसंख्या 77 वर जाऊन पोहोचली गेले. 77 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. संयम हा सुद्धा महत्वाचा भाग असतो आपल्या क्रिकेटच्या खेळात आणि आयुष्यात. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो तुम्हाला स्वीकारावा लागतो. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला होता. व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. लगातार हा दुसरा व्हाईट प्रणयच्या हातखंडामधून. संघाची धावसंख्या 78च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. व्हाईटचा विचार केला तर जवळजवळ 4 ते 5 व्हाईट बॉल आलेत. एक नो बॉल आलाय. म्हणजे एक्स्ट्रा स्वरूपात धावा सुद्धा खर्च झालेत या पहिल्या इनिंग मध्ये. अप्रतिम गुडघ्यावर बॅलन्स करत चांगला फटका पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली फिल्डिंग. वाह, स्टॉप केले या बॉलला. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. आपल्या परिपूर्ण फुटचा वापर केला. चेंडूला स्टॉप करत असताना 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 80 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 80 रन. संतोष 5 बॉलचा अजून सुद्धा खेळ शेष राहिलाय. 36 रनवर खेळी करतोय सध्या संतोष. यावेळेला ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. पुष्पक कोणती चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 36 धावांची खेळी करत तंबूच्या आसऱ्याला परतत असताना संतोषच्या खेळीचा सुद्धा अंत होत असताना पाहायला मिळतोय. परंतु एक चांगली खेळी करत असताना झंझावती आणि झुंजार स्टार्ट करून दिली आपल्या संघाला आणि त्या सुस्थितीमध्ये घेऊन जात असताना रिस्पॉन्सिबिलिटीने खेळ साकारला गेला आणि संतोषच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. सुपर बॅटिंग क्लास.
हितेश आपल्या बॅटिंग स्टॉन्सवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉलला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बरोबर संपर्क होऊ शकला नाही. प्रणय हा अपकमिंग यंग टॅलेंट आहे. या अगोदर भव्यला सुद्धा आपण पाहिलं. अपकमिंग यंग टॅलेंट, जे नवीन सितारे जे येत आहेत ते जे उद्याचे सितारे आहेत. चांगलं टॅलेंट असतं, गुणवत्ता असते, परंतु तुम्हाला कन्सिस्टन्सी स्वतःला स्वीकारावी लागते, सातत्य. काल काय झालं यापेक्षा आज मी काय करणार आहे याकडे तुमचं लक्ष खूप महत्वाचं असतं. टप्पा अप्रतिम, क्या बात आहे प्रणय. सरप्राईज करून जाणारा हा बॉल सरळ विकेट किपर जागृतच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 80च्या घरामध्ये स्थिर राहिले. बॉल फेकून झाले ते 4. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. पुन्हा एकदा हितेश ह्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. वेगवान बॉल आला आणि वेगवान मारा करत असताना पायावर जाऊन बॉल जरूर आदळला. कदाचित लेग बाईचा इशारा असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 81. पत्तूचा हा फटका या वेळेला अप्रतिम पाहायला मिळतोय. हुक केलं आणि 4 धावात बुक करत असताना सरळ बॉलला मात्र एक्झिक्यूट केलं 4 रनसाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या 85 रन आणि 86 रनचं लक्ष या वेळेला ठेवण्यात आलंय ते MCC होळीपाडा या टीम समोर. चांगली बॅटिंग पत्तूने सुद्धा मात्र या वेळेला शेवटच्या मोमेंटला धावांचा वेग वाढवला. 6 रन त्याच्या बॅटमधून आल्या. या सुद्धा धावा महत्वपूर्ण असतात. मात्र 86 रनचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. चला, नवयुग अर्नाळा टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे जेम्स बॉन्ड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. चला या लवकर या. टॉस नवयुग अर्नाळा आणि त्यांच्या समोर असणार आहे तो जेम्स बॉन्ड. दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचलेत. अजयजी पाटील आहे, त्यांचे शुभ हस्ते करूया आपण हा टॉस. चला, या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला विचारता येतात, डिस्कशन करता येते. तुम्ही लवकर आला तर तुमच्याशी आपण चर्चा करू शकतो. आता जेम्स बॉन्ड मुक्कामपाडा संघाचे कर्णधार आलेत, नवयुगचे कर्णधार देखील आलेत. तुम्हाला शुभेच्छा असतील, दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला टॉस समजून घ्या. शनिदेव असा कॉल आलाय. TCC टॉस जिंकलाय नवयुगच्या संघानं. तुम्ही दोघांना शुभेच्छा द्या. अजयजी, दोघांना शुभेच्छा द्या. आणि आपण थांबायचंय. टॉस जिंकलाय नवयुगच्या कर्णधाराने. निर्णय बॅटिंग करताना आता मागच्या 2 सामने पहिले तर 60च्या वरचा धावपा लागला. आता तर 80 करायचे आहेत. तुम्ही दुपारचा सत्र आहे हा विचार करून पहिला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हो, आम्ही 60-65 धावा करण्याचा प्रयत्न करू. चला, तुम्हाला शुभेच्छा असतील.
टीम मुक्कामपाडा तुम्हाला आता मनासारखं झालंय, म्हणजे टॉस तुम्ही जिंकला असता तर फिल्डिंगच घेतली असती, त्याच्यामुळे मनासारखं झालंय. आता प्रतिस्पर्ध्याला त्यांनी सांगितले 60-65 करू. तुमचा इरादा काय असणार की प्रथम गोलंदाजी करताना किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न होईल? तर हवेचा जोक आहे, तरी पण आम्ही 50च्या मध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करूया. चला, तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील. अजयजी पाटील देखील आहेत. पुढचा मॅच येतो, पण एक मॅच जो सुरू आहे 80च्या पारची धावसंख्या गाठायची आहे. आणि काल एक सामना पाहिला होता जिथे दोस्ती इलेव्हन गोकिवडे आणि जयू दुर्गेश्वर अर्नाळा ज्यावेळेला 82 धावांचा पाठलाग होता ना, तो सामना देखील रंगला होता. आता 80च्या पार जायचं तर 80 की 85 करायचं आहे. आणि डिशूम वाला मॅच आहे, मॅचला मजा येणार. त्या मॅचला आपण येऊया, अगदी हलकीशी धून ऐकूया आमच्या ओम साईडीच्या मास्टरची. आणि हा मोठा धावसंख्येचा पाठलाग आहे या मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा येऊया. खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. श्री शनिदेव कृपा क्रिकेट क्लब टेमीपाडा आयोजित श्री शनिदेव चषक 2026 मॅच. दोन्ही टीम ताकदवान आहेत. एका बाजूला कृष्ण इलेव्हन आगाशी याने धावांचा डोंगर उभा केलाय आणि त्या डोंगराला पार करायचंय. 30 मध्ये त्यांनी 85 केल्या, 86 करायचे आहेत. 86 86 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग होऊ शकतो. मागच्या सामन्यामध्ये अविनाशची बॅटिंग पाहिले, जागृतनं दिलेली त्याला 7, त्यानंतर हर्षदनं केलेला फिनिश, या सर्व गोष्टी पाहिल्यात. तर दुसऱ्या बाजूला 55 धावा डिफेंड केल्यात, 54 धावा डिफेंड केल्यात याच टीमनं, याच गोलंदाजीनं, या आगाशीच्या गोलंदाजीनं, ज्याच्यामध्ये हितेश मेहर यांची 2 षटकं महत्वाची होती, ज्यामध्ये त्यांनी 12 धावा खर्च केल्या. आणि महत्वाचं होतं त्यावेळेला अंडर प्रेशर त्याने केलेली गोलंदाजी. सलामी दोन्ही मैदानामध्ये सज्ज. स्ट्रायकर एंडला जागृत, नॉन स्ट्राईक एंडला अविनाश. चला, होलीपाडा एक आपला प्रतिनिधी येऊ द्या, एक जण या. होलीपाडा टीम मॅचला होईल सुरुवात. 86 आणि याच विराटनगरीचा हिरो गोविंदा, त्याचा पहिला चित्रपट होता लव 86. आता बघूया तो तसा 86 वाला खेळ आहे. 8 षटकार मारायचे आहेत. 8-6 86. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. पंचा इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा. पण मॅच अजून टाईट आहे. काही जण सांगतात थोडासा मॅच झुकलाय, म्हणजे ज्या 85 धावा झाल्यात त्याच्याने आपण सांगू शकतो की कृष्ण इलेव्हन आगाशी 60% आहे, 40% होलीपाडा असू शकेल. पण होलीपाडा टीम असं आहे ना, कधी ते 50%ला पार करतील आणि 60 वरनं 70 वरती जातील तेही सांगता येत नाहीयेत. गोलंदाजीसाठी हितेश. हा होलीपाडाचा संघ आहे, अगदी समुद्राला पार करून आलाय, लाटांवरती लढून आलाय आणि इथे लढण्यासाठी सज्ज झालाय. इट्स अ 4 सवकार. बघा, हे गाणं येणारच ज्यावेळेला येतो. आणि दिल बहलता, बिलकुल माहोल बदलताय, दिल बहलताय, माहोल बदलताय, वातावरण बदलतं, खेळ बदलतं. या शनिदेव कृपा
क्रिकेट क्लबनं केलेलं आयोजन श्री शनिदेव चषक 2026 वातावरण ढवळून निघालंय. असा दिवस कदाचित मोठ्या धावसंख्येचा पाठलाग असू शकेल. कॅच 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 अगदी घेतला होता. काय फिल्डिंग केले, फिल्डिंग जबरदस्त. एकदा टाळ्या होतील स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षकाकडे. जशी उजव्या बाजूला डाईव्ह मारली, कॅच हातात आला होता. कदाचित ती जी बॉडी खाली गेली, शरीर खाली गेलं, हाताचे कोपरे टच झाले ना, त्या वेळेला झेल सोडलाय. पोल मार्क्स टू फिल्डर कैलास पाटील होते तिथे. कैलासबाई झकास. अगदी क्लास तुमचा दाखवलाय. नाव तुमचं कैलास आहे, पण फिल्डिंगचा क्लास तुम्ही दाखवलाय. टॉप ऑफ द बॅट लागला. टॉप ऑफ द बॅट. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. एक धाव. आणि तेही सांगतात, काही जण सांगतात बाबा 40+ खेळाडू आहे, पण एज इज द ओनली नंबर. वयाचा आणि खेळाचा जास्त काय परिणाम होत नाहीयेत. कारण जो खेळ उमेदीच्या काळामध्ये खेळलाय ते थोडंसं आहे, लक्षात आहे. त्याच्यामुळे शरीराला झोकून दिलं होतं झेल टिपताना. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न यष्टीच्या हाताला लागून चेंडू चाललाय. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल, एक धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्याने धावफलक पुढे चाललाय. 86 धावांचा पाठलाग करायचा. 15, 16, 17च्या वरची सरासरी आहे. 17 85 त्याच्या पुढे जायचं आहे. 17 है तो भाई खतरा है, लेकिन खतरा नहीं तो मजा नहीं है. नो रिस्क नो रिवॉर्ड. अगर रिस्क नहीं लोगे ना तो रिवॉर्ड भी नहीं मिलेगा. खतरा धोका नाही स्वीकारला तर तुम्हाला तो विजयाचा आनंद कसा साजरा करता येणार. नो रिस्क नो रिवॉर्ड. ऑफस्टमच्या बाहेर आहे. पण संवर्तात इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा. खतरा धोका तर आयुष्यामध्ये देखील असतो. जिंदगी जीने का मजा तब है जब जीवन में इश्क हो, और भाई क्रिकेट खेलने का मजा तब जब थोड़ा सा रिस्क हो. दॅट्स अ रिस्क फॅक्टर आहे. पण रिस्क फॅक्टर घेऊन जायचंय तुम्हाला. या खतऱ्या धोक्याला स्वीकारून जायचं आहे, आणि तो स्वीकारत असताना खेळ देखील दाखवायचा आहे. कारण मजा तेव्हाच येते ना, खेळण्याची मजा भाई, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट बघतात. जीतने का मजा तब आता है जब सब लोग आपकी हार का इंतजार करते. तेव्हाच कधी मजा येते. ज्या मैदानावरती पराभवाची चर्चा झाली, त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळायचा आणि तो ठोकायचा आहे. चौकार, आणि याला कव्हरच्या दिशेने ठोकलाय चौकार. गॅपमध्ये केल्या कव्हरचा क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून चेंडू चला बॉन्डलाईनच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा 14, 17च्या वरची सरासरी आहेत. 17.20च्या सरासरी धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि शर्यत थोडीशी लांबची आहे. जोरानं धावायचं आहे. धावत राहायचं आहे. जास्त वेळ कोण धावत राहणार. शर्यत ज्या वेळेला लांबची आहे त्यावेळेला गरजेचं नाही की जोरात कोण धावतंय. पुन्हा एकदा टॉप ऑफ द बॅट लागला. शॉट लेगला फिल्डिंग होते. एक धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ झाला पूर्ण. पहिल्यावरचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 15, 15. जर कंपॅरिझन केलं तर त्या बाजूला देखील परिस्थिती काय वेगळी नव्हती. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती 15. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा कृष्णेल 11 आकाशीचा संघ होता 20 वरती. पाठलाग करताना टीम आहे 15 वरती. तिथे विकेट गेला नव्हता, इथे विकेट गेला नाहीये. 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 बॉलचा खेळ बाकी आहे. 71 धावांचा पाठलाग करायचा. 24 बॉल आणि 24 मध्ये करायचे आहेत 71. 71. चोवीस मध्ये 71. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. कृष्णेल 11 आगाशी. दुसऱ्या बाजूला SS सोलीपाडा. बॉलिंग मार्क वरती प्रितेश. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिस झाला. चेंडू चला जोपर्यंत वाईट क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील.
दोन धावा. हे दोन खेळाडू असे आहेत ना तुम्हाला माहिती पण नाही करणार. जसं आंखों में सुरमा निकालते ना ऐसे ये दो बल्लेबाज रन निकालते. तसं आहे. डोळ्यातलं काजल देखील घेऊन जातील असे दोन बॅट्समन आहेत ते. दोन वी आर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. या खेळाडूंचा हात धरता येणार पण दोन दोन काय भागणार नाहीयेत. भाई एक एक दो दो रन से ज्यादा नहीं कुछ बिगड़ेगा जब 4 आएगा 6 आएगा. बिघडणार तेव्हा ज्या वेळेला चौकार येणार षटकार येणार. हा चेंडू खेळलाय जरूर. चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. वाईट इज लॉंग ऑफला चौकार. चेंडू थोडासा डीप होत होता. खाली देखील जात होता. कव्हरच्या डोक्यावरने चेंडूला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार. या चौकारनं धावफलक जाऊन बोलला 21-21. हा कोट्यामध्ये चेंडू होता. हुक खेळायचाय आणि तो हुकचा फटका खेळलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार. दोन्ही बॅट्समॅन देखील ते सांगता. जागृत देखील सांगता हा देखे जरा किसमें कितना है दम. खिलाड़ी लगा रहे अपना दम कम. कभी खुशी कभी गम. कभी ज्यादा थोड़ा कम लेकिन ज्यादा जहां कम वहां खडे हम. जिथे कमी तिथे आम्ही आणि जिथे आम्ही जहां कम वहां खडे हम. जिथे कमी तिथे आम्ही आणि जिथे आम्ही तिथे विजयाची हमी. आणि तेच द्यायचं आहे. चांगली गोलंदाजी प्रदेश तुम्हाला हाताळायचे आहेत कारण हे षटक महत्वाचं आहे. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा देणं अपेक्षित आहेत. स्कोर जाऊन पोहोचला तो 25. इथून 61 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. मागच्या 2 चेंडूचा खेळ पाहिला जिथे रन आल्या धावा आल्या चौकार आले. जागृत आहे. जागृत बॅटिंग जबरदस्त करतायत. जागृतची बॅटिंग. मागे म्हटलं होतं जागते रहो और मौका मिला तो भाई सिक्सर जड़ते रहो मारते रहो. सिक्सर षटकार. बिल्कुल देखा नहीं सोचा नहीं लेकिन ये मुकाबला वैसा है. या मॅचला मी म्हटलं होतं डिशुम वाला मॅच आहे. फायटिंग वाला मॅच आहे. दोन्ही बाजूला डिशुम होणार. फायटिंग होणार. रन त्यांनी केल्यात. रन हे देखील करणार. रन त्या बाजूला झाल्यात. रन या बाजूला देखील येणार. आणि ज्या वेळेला रन करायचे ना त्यावेळेला मैदान फक्त मैदान राहत नाहीये. ती रणभूमी होते. आणि रणभूमी मधला प्रत्येक खेळाडू हा योद्धा आहे. हा लढवाई आहे. वॉरियर्स. दॅट्स अ वॉरियर्स आहे. लढवाई आहे. पण समोर कोण आहे. संतोष वन ऑफ द सेफ हँड. संतोष बँकेच्या लॉकर पेक्षाही वन ऑफ द सेफ हँड. संतोषनं टिपला झेल. फलंदाज जागृत डिपार्ट्स बाद. संतोष जे क्षेत्ररक्षक आहेत. वाईटिश लॉंग आपले क्षेत्ररक्षक होते. त्यांनी टिपलाय झेल. योग्य वेळेला योग्य क्षेत्ररक्षक ठेवल्यानंतर काय होते ते देखील पाहिलंय. पण सुरुवात करून दिले. जागृतनं आपल्या टीमसाठी सुरुवात करून दिले. सध्या धावफलकावरती धावा आहेत ते 31. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता क्रमांक 3 वरती हर्षद मेहर. जसं मी उल्लेख केला होता ते त्याचं नाव आहे हर्षद मेहर. पण अशा खेळासाठी ते माहीर आहेत. आणि ही गोष्ट जग जाहीर आहे की अशा प्रसंगी ते कसा खेळ करतात. या ओव्हरचा खेळ पाहिला 2 4 4 6 विकेट आलाय. धावफलकावरती 31 31. शेवटचा बॉल आहे या षटकातील. स्ट्रायकरला हर्षद
पडला, थोडासा खाली राहिला, थोडा खाली राहिला. चेंडू शेवटचा बॉल आलाय, डॉट. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्यामध्ये 14, यामध्ये 17. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्यामध्ये 15, या ओव्हरला 16. धाबा झाल्या दापलकावरती 31. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 18 मध्ये करायचे त्यात 86 धावांचा पाठला काय. डबल 5 वाला खेळ आहे, हाय 5 वाला खेळ आहे, हाय व्होल्टेज वाला गेम आहे आणि हाय व्होल्टेज ड्रामा वाला खेळ आहे. 18 मध्ये करायचे 55. हलकीशी 2 डीजे मास्टरचे ऐकूया. 18 मध्ये 55. आगाशी की अर्नाळा, अर्नाळा की आगाशी. असं काही करू नका, कारण अजूनही मॅच बाकी आहेत. यानंतर होणारा मॅच जिथे नवयुवक अर्नाळा संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं दुपारची वेळ आहे, आम्ही बॅटिंग करू. जेम्स बॉन्ड मुक्कामपाडा टीम तिथे फिल्डिंग करणार आहे. आणि शेवटचा मॅच जो आहे पहिल्या फेरीचा, शनिदेव कृपा टेंबीपाडा ए चा संघ खेळेल, तो यज्ञेश 11 अर्नाळा किल्ला या संघाशी खेळणार आहेत. मध्ये करायचे 55 धावा. बॉलिंग मार्क वरती राजेश. 18 मध्ये 55. पहिला बॉल, पायावरती चेंडू आदळलाय आणि इट्स OET आउट. फलंदाज होतोय बाद, फलंदाज जातोय बॅक टू डग आउट, बॅक टू पेव्हिलियन. गॉन. गेलाय. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते. आता सतीश. 18 मध्ये 55 करायचे. आता पहिल्या बॉलवरती विकेट. 17 मध्ये करायचे 55. हाय 5 वाला मॅच आहे, हाय व्होल्टेज वाला मॅच आहे. हाय व्होल्टेज वाला नाव त्यांचं सतीश. थोडेसे स्टायलिश आणि चेंडूला पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पार. सिक्सर, षटकार. टीमने भावा नाव तुमचं सतीश. बॅटला करायचं चांगलं फिनिश. पहिल्या चेंडूवरती फेस करताना सिक्सर, षटकार. बॅटला थोडा खाली लागला, चेंडू पाठीमागे. नशीब पाहिजे, नशीब पाहिजे भाई, नशीब मेहरबान तो बल्लेबाज पेलवान. चेंडू गेला लॉंग सब रिझन मध्ये. चौकार, 4 धावा. टेंशन, टेंशन अंदर भी है, टेंशन बाहर भी है. टेंशन बॉलर के ऊपर है, टेंशन हमारे स्कोरर के ऊपर भी है. 6-4 मागे चौकार, षटकार आलाय.
मिस टाइम झालाय चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील झेल टिपलाय. वा भाई वा, क्या जबरदस्त टिपलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मध्ये धावत आले आणि त्याने टिपलाय झेल. तो अर्थात प्रथमला टिपलाय हा झेल. धावत आले आणि त्यानंतर योग्य वेळा हातांची ओंझळ बरोबर समोर आली आणि हा झेल टिपलाय. सतीशच्या बॅटमधनं षटकार, त्यानंतरचा चौकार. दोन चांगले फटके त्यांनी खेळले होते. एक थोडासा बॅटच्या खालच्या टोकाला लागला होता बिहाइंड द विकेट, एस्टनच्या पाठीमागे चौकार. सध्या आपण समीकरण बघितलं तर 14 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 14 मध्ये करायचे 45. आता क्रमांक 5 वरती बॅटिंग साठी कृतिक. टेन्शन थोडंसं वाढलंय. पुढच्या 2 बॉल वरती किमान एक सिक्सर पाहिजे. 14 मध्ये 45 करायचे आहेत. शेवटच्या 12 बॉल मध्ये मागचा मॅच आपण पाहिलाय 12-34चा मॅच होता. 1 2 3 4 पहिल्या मॅच आपण जर जसा पाहिला होता तसा समोर गोलंदाजच्या डोक्यावरनं खेळाय. चेंडू चालला समोर. संतोष आहे आणि जशी फिल्डिंग संतोष यांनी या आतापर्यंत या खेळामध्ये दाखवले आहेत. फिल्डिंग चांगली झाली. 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. तेरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 43 धावांची आवश्यकता. 43 झाल्या. 43 करायचे आहेत. बघा टीम होलीपाडा SS होलीपाडा, तुम्ही 17 बॉल मध्ये 43 केल्या, 13 मध्ये 43 करायचे आहेत. 13 बॉल 43 ही अजूनही मॅच आहे. जसं मी उल्लेख केला होता स्टार्ट झाला होता मॅच 60-40चा, तो आता कदाचित एका षटकारानं एका सिक्सरनं 50-50 होऊ शकेल. वाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर, डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल होता. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 मध्ये 42. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राजेश निधे बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकरला कृतिक. हर्षद गेले होते कृतिकच्या जवळ सांगण्यासाठी. मोलाचा एक मार्गदर्शन, ऍडवाइस, सल्ला त्यांनी दिलाय. कोलवा टप्प्याचा चेंडू तकलीफला जास्त वरती येत नाहीयेत. शेवटचा बॉल आलाय डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपताना धावा धाफलकावरती 4-4 44 धावा धाफलकावरती. अजूनही 42 धावांचा पाठला करायचा आहे. 12 बॉल 42 धावांची आवश्यकता. 1-2-4-2 हा मॅच आहे. हलकीशी 2 ऐकू आणि येऊया. 1-2-4-2. त्यावरती चर्चा सुरू आहे. हे षटक महत्वाचं आहे. या षटकासाठी कोण येणार बॉलिंग मार्क वरती, कारण 2 ऑप्शन त्यांच्या जवळ देखील आहेत. अजून एक ऑप्शन त्यांच्या जवळ आहेत. त्याच्यामुळे ते कोणत्या ऑप्शनच्या दिशेने जाणार चर्चा चालले. आता गोलंदाज मारतीवरती हितेश की प्रितेश. 12 बॉल 12 मध्ये करायचे 42. हर्षद आहे आणि जोपर्यंत हर्षद मेहर आहेत भाई उमेद आहे. हा असे आकांक्षा अपेक्षा आकांक्षा सर्व काही जागे आहेत होलीपाडा टीमच्या. वाईट बॉल म्हणून म्हटलं तर हर्षद मेहर जोपर्यंत खेळपट्टीवरती आहेत या टीमची उम्मीद की किरण जागी है और भाई दुनिया उम्मीद पे टिकी है, उम्मीद पे दुनिया टिकी है. त्यामुळे मॅच ऑन आहे. ऑनलाईन तर युट्यूबच्या DBN मीडियाच्या चॅनल वरती देखील आहेत. युट्यूब वाहिनीवरती आहेत. मॅच इज ऑन.
मैच इज ऑन, गेम इज ऑन, मैच इज ऑन, गेम इज ऑन. गेम बनाएगा नेम और नेम बनाएगा वापिस गेम. खेळ तुमचं नाव बनवणार आणि नावच मग पुन्हा एकदा खेळ दाखवणार. डॉट बॉल आलाय. वाऱ्याचा वेग वाढलाय. लेफ्ट आर्मरचा टर्न होतोय टर्न अँड बाउन्स. बॅट्समन रिव्ह्यू आहे का? बॅट्समन ओके. चला बॅट्समन चॅलेंज केले की पंचाने सांगितले इट्स ओके, फेअर डिलिव्हरी. आपण तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. बॅट्समननं चॅलेंज केले, त्यांच्या डिसिजनला आव्हान दिले. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केले आणि त्यांनी सांगितले इट्स अ फेअर डिलिव्हरी. दहा बॉल 41, 10 चेंडू 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. ब्रितेश, कारण बघा चॉईस करणं कठीण होतं, निवड करणं कठीण होतं, हितेश की प्रितेश. पण सांगितलं की या क्षणाला कदाचित या सिच्युएशनला बेटर असतील प्रितेश. मागचा मॅच हितेशनं गाजवला, आता बेटर असतील प्रितेश, म्हणून प्रितेशच्या हातामध्ये चेंडू दिलाय. व्हाईट बॉल, व्हाईट डॉट व्हाईट. 40 धावांची अजूनही आवश्यकता. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 9 बॉल 40. क्लीन बॉल. 5ची एसटी उद्ध्वस्त झाले. हर्षद मेहरे परतलेत माघारी. बॅक टू डग आउट, बॅक टू पेव्हिलियन. आता नवीन फलंदाज दाखल झाले चेतन. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 40 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. क्षेत्राची रचना बघितली, थोडीशी बदलली गेली. तर चेतनसाठी चेतन स्ट्रायकर इनला सज्ज आहेत. मॅचला पूर्णपणे टर्न केलंय. जसा प्रितेशच्या गोलंदाजीचा टर्न आहे ना, त्या गोलंदाजी करताना चेंडू जसा वळतोय तसा मॅच त्याने आपल्या बाजूला वळवलाय, खेचलाय. प्रितेशची चांगली गोलंदाजी. चेतन स्ट्रायकर इनला आहेत. चेतनने पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण प्रितेशनं हे षटक अप्रतिमरित्या हाताळलेत. या ओव्हरमध्ये फक्त 2 वाईड आल्यात. शेवटचा बॉल आहे. ओव्हर शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये करायचे 40. दोन षटका हाताळली प्रितेशनं. याच्या अगोदरचं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, सुरुवात खराब केली होती. 2 चौकार 1 षटकार आले ते, पण शेवटचे म्हणजे पहिल्या 4 बॉलमध्येच त्यांनी जर पाहिलं तर 16 धावा खर्च केल्या होत्या. पण नंतरचे जर 8 बॉल जे हाताळले त्याच्यामध्ये फक्त 2 वाईट त्याने दिल्यात. यानंतरचा होणारा मॅच नवयुवक टीम ज्यानं टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकताना प्रथम बॅटिंग घेतले. प्रोटॉस यांनी मागचा सामना प्रोटेक्ट केला, आपल्या टीमसाठी जिंकून दिला. ते शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्जला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद.
प्रितेशने केलेली गोलंदाजी या सामन्यामध्ये फरक स्पष्ट करून गेलेत. अजून एक चौकार जरूर आलाय. मॉडलाईनच्या बाहेर चेंडू चाललाय. इट्स अ 4 चौकार. जवळपास औपचारिकता बाकी. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. धावा फलकावरती 55. वाईट बॉल. मॅच अगदी संपायला आलाय पण वाईट बॉल आलाय. प्रोटेस्टला अजूनही सांगतात की एकच चेंडू तुम्हाला हाताळायचा आहे. एक बॉल तुम्हाला. एक चेंडू हाताळताना किती चेंडू चालल्यात ते बघा. अजून एक चौकाराला नो बॉलचा इशारा देखील झालाय. या सर्व गोष्टी आहेत ना, कदाचित आता विजय आणि पराभवामध्ये तितका काही फरक स्पष्ट करणार नाहीयेत, पण स्वतःच्या आत्मविश्वासासाठी या गोष्टी थोड्याशा चिंतेच्या असतात. चिंता आणि चिंतन दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. की ज्यावेळेला एक बॉल आणि 30 धावांची आवश्यकता होती. काय मागच्या काही चेंडूवरती षटकार आले. हाही देखील सिक्सर षटकार. डबल 6 66 पर्यंत पोहोचलाय. 86 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 66 धावांचा वरती थांबलाय. 19 धावांना सामना जिंकलाय. टीम क्रिस्टल 11 आगाची संघानं सामना जिंकला आणि या सामन्यातील सामनावीर एक तर आहे प्रितेश चुरी, ज्यानं 2 षटकं हाताळली. मॅच समोर पहिली 85 धावा केल्या होत्या, त्यामध्ये 38 धावांचं योगदान संतोष यांचं, तर 36 धावांचं योगदान संतोष, 36चं ऋषभचं